अब उद्धव ठाकरे जी के लिए तो उन्होंने कहा था पंतप्रधान भी हो गए, ऐसा संजय राउत जी ने कहा था। अभी वहां उनको मौका नहीं मिला तो शायद सीएम के लिए भी बात कर रहे होंगे। अभी उनका अंदरूनी मामला है, वो तय करेंगे क्या है क्या नहीं। मैं इसके ऊपर कोई टीका टिप्पणी नाही करत। जय पाकिस्तान जे खासदारकीची शपथ घेताना जय पॅलेस्टाईन असं म्हटलं होतं, त्याच्या विरोधात आता अनेक नेते आणि माजी खासदार जे ते त्यांची खासदारकी रद्द करा म्हणून पत्र लिहिताना पाहायला मिळालं। नाही, केलीच पाहिजे। मला वाटतं ज्या पद्धतीने ओबीसी त्या ठिकाणी बोलतायत, अगदी राष्ट्रद्रोहाप्रमाणेच त्या ठिकाणी ते काम करतायत। मला असं वाटतंय गोष्टा पण त्या अशाच देत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ज्या खासदारांनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यांना तर मी म्हणतो की त्यांना सस्पेंडच केलं पाहिजे त्या ठिकाणी। महायुतीच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडला असा आरोप जयंत पाटलांनी आता केला। आर्थिक सर्वेक्षण अहवाल आला, आता त्यांनी सगळी आकडेवारी बघावी। 2.5 वर्षामध्ये आम्ही काय काय विकासाची कामं केली, किती नवीन प्रोजेक्ट सुरू केलेत, रखडलेले प्रोजेक्ट किती सुरू केलेले आहेत हे त्यांनी बघावं। नाका महाराष्ट्रही बघतोय। मला वाटतं नुसतं बोलण्यामुळे एक होणार नाहीये, आकडेवारी त्या ठिकाणी सांगते की गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही काय काय कामं करतोय, महाराष्ट्र किती गतीने पुढे जातोय आणि देशही आपण बघा मोदींच्या नेतृत्वामध्ये किती पुढे चाललेला आहे। आणि म्हणून नुसत्या आरोप करायचे विरोधक आहे म्हणून त्या गोष्टींना काही अर्थ नाही। 2.5 वर्ष आपली सत्ता होती, आपणही त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब उद्धवजी, त्यावेळेला आपण काय केलं? आपण काहीच केलं नाही। 2.5 वर्षामध्ये आपण घराची पायरी ओलांडली नाही आणि तर आम्हाला काय दोषारोप देत आहेत? आपण 2.5 वर्षामध्ये काय केलं आणि या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे एकदा तपासून बघा। त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय, उबाटा गट असेल, काँग्रेसकडूनही आपला मुख्यमंत्री होईल असं विश्वजित कदम म्हणतायत, राष्ट्रवादी सुद्धा म्हणतात की वरिष्ठ ठरवतील मुख्यमंत्री होणार। रेस लागलेली आहे, महायुतीचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्रीचा? नाही, आता बघा हे तर आमच्याकडे, आम्ही तर कोणी दावा करत नाहीये हा होईल का तो होईल का तो होईल। आमच्याकडे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील, वरती आमचे हायकमांड आहेत पक्षश्रेष्ठी आहेत दिल्लीला, ते त्या संदर्भामध्ये बोलतील, ते ठरवतील। पण आम्ही आता असं भानगडी करत नाहीये उद्धव ठाकरे होतील का काँग्रेसचा होईल का त्या शरद पवार गटांचा होईल। आमच्यामध्ये असे कुठलेही वाद नाहीये, आमच्यामध्ये सगळ्यामध्ये एकमत आहे। आम्ही निवडणुका एकमताने एक दिलाने लढवणार आहोत आणि त्यानंतर जो निर्णय एकत्रितपणे होईल त्यावर ते ठरेल। आता बघू, आमचं सरकार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय करू। आमचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, सरकार आहे, ते या बाबतीमध्ये विचार करतील। आता त्यांना काही म्हणू द्या, लोकसभेच्या वेळेला तेच म्हणत संजय राऊत अगदी उद्धवजींना पंतप्रधान करण्यासाठी बाशिंग बांधून बसलेले होते। त्यांना काय, त्याचं काम विरोध करणं आहे, बोलणं आहे। त्यांना म्हणू द्या कोणाचं शेवटचं आहे काय ते तर मतदाराच्या ठिकाणी सांगतील।